वांगं म्हटलं की ते सगळ्यांनाच आवडत असतं. वांग्याच्या बऱ्याच अशा रेसिपी ज्या आपण बनवत असतो. पण आज आपण अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने भरलं मसाला वांगं बनवलं जातं, अगदी त्याच पद्धतीने इथे आपण बनवून घेणार आहे. त्यासाठी मसाला कशा पद्धतीने बनवायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वांगी घेतलेली आहे. वांगी आपल्याला चांगली ताजी फ्रेश घ्यायची आणि शक्यतो वांगी आपल्याला कवळी घ्यायची. वांग्यांचे पाठीमागचा जो देठ आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आणि काटेसुद्धा काढून घ्यायचे. आता मसाल्यामध्ये बघूया. खोबरं घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इथे घेतलेले धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, बेडगी मिरची आणि खडा मसाला मी इथे थोडासा इथे घेतलेला आहे. मसाला आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा. हा जो कोरडा मसाला आहे तो भाजताना आपल्याला मिडियम गॅसवरती भाजायचा, म्हणजे मसाला चांगला भाजला जातो. त्यानंतरनं खोबरं आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं जर तुम्ही कच्चं भाजलं तर जी भाजीची चव आहे ती सुद्धा एक वेगळी कचवट लागते. त्यानंतरनं आपण इथे कांदा परतून घेणार आहे. कांदा परतताना मात्र मी एक पळीभर तेल घातलेलं आहे. टोमॅटो घालून घ्यायचा, एक चमचाभर मीठ घालायचा. मीठ घातल्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो तर लगेच शिजला जातो, पण मसाला जो आहे ना तो मसालासुद्धा चवीला आणि व्यवस्थित लागतो, आळणी होत नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला मसाला थंड झाला की मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. इथे सगळ्यात पहिला आपण कोरडा मसाला वाटून घेतलेला आहे आणि नंतर ना आपण ओला मसाला यामध्ये घालून वाटणार आहे. थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला भरलेली वांगी बनवायची, त्यामुळे वाटण जे आपण वाटतोय ते जास्त पातळ करायचं नाही, तर असं घट्टसर करून घ्यायचं, म्हणजे वांग्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित भरता येतं. आता एका ताटामध्ये आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे, जेवढा पाहिजे तेवढा. त्यानंतरनं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालायचा आणि जे नेहमीचे मसाले असतात ते सगळे मसाले आपल्याला आपल्या अंदाजानुसार यामध्ये घालून घ्यायचे. आता कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची. इथे ना तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही घालू शकता. मीठ घालायचं 1 चमचा आणि व्यवस्थित मसाला आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मसाल्याचा एक असा गोळा तयार झाला पाहिजे. आता वांगी आपल्याला चिरून घ्यायचे. आतमध्ये वांगी किडकी आहे नाही आहे हे व्यवस्थित चेक करायचं. जर वांगं तुमचं किडकं असेल तर वांगं तुम्ही फेकून द्या, अर्धंसुद्धा घेऊ नका. किडकं वांगं खाणं डोळ्यांना अपायकारक असतं, हे लक्षात ठेवा. आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला वांग्यांमध्ये चांगला व्यवस्थित दाबून भरायचा आहे, म्हणजे तो सहजासहजी भाजी शिजवताना पाण्यामध्ये विरघळून जाणार नाही. तर इथे आपण वांगे मसाला चांगलासा दाबून भरून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, कढईमध्ये तेल टाकायचं. नेहमीच्या भाजीपेक्षा आपण इथे थोडासा 1 पळीभर तेलाचा वापर मी जास्त केलेला आहे. जिरी मोहरी घालायची, कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. हिंग, हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला, कारण आपल्या ज्या भाजीला रंग चांगला यावा म्हणून. त्यानंतरनं भरलेली वांगी घालून तेलामध्ये परतून घ्यायची. राहिलेला मसालासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा. अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये पळीभर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित वांगी आपल्याला इथे हलवून घ्यायची आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. आता इथे वांगी आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे किंवा जास्त घट्टही करायची नाही आहे, तर प्रमाणातच आपल्याला पाणी घालून घ्यायचं. बघू शकताय 10 मिनिटानंतरनं आपली वांगी कवळी असल्यामुळे पटकन शिजली गेलेली आहे.
कलर तुम्ही बघू शकताय, छान असा मसाल्याला आलेला आहे आणि अगदी पातळ नाही, घट्ट नाही, या पद्धतीनेच मसाला भरलेला वांग आपण इथे भरीव वांग बनवून घेतलेलं आहे. व्यवस्थित हालून घेतलं, कोथिंबीर घालायची आणि परत 2-3 मिनटं उकळतं ठेवायचं. छान असं आज आपण इथे भरली मसाला वांग्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तुम्हाला जर भरली वांग्याची रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणीमध्ये, परिवारामध्ये आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.